जनता की बात, जनता के साथ। धडगाव वडफळ्या नगरपंचायतीने लागू केलेल्या भरमसाठ करवाढीमुळे सध्या संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे। या मुद्द्यावरून आता शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि सामाजिक कार्यकर्ते लतेश मोरे यांच्यात जोरदार सोशल वॉर सुरू झाले असून एकमेकांवर व्हिडिओच्या माध्यमातून सडकून टीका केली जात आहे। धडगाव नगरपंचायतीने कोणत्याही प्रकारचे प्रत्यक्ष मोजमाप न करता मालमत्ता करात थेट 4 ते 6 पट वाढ केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। विशेष म्हणजे नगरपंचायतीची स्वतःची एकही शाळा नसताना शिक्षण कर वसूल केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कर्मचाऱ्यांनी घरांचे मोजमाप करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर न जाता कार्यालयात बसूनच परस्पर फॉर्म भरल्याचेही समोर आले आहे। शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे या करवाढीला स्थगिती मिळाल्याचं जाहीर केलंय। ते म्हणाले, धडगावच्या नागरिकांच्या तक्रारीनंतर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून या वाढीव करवाढीला तात्पुरती स्थगिती मिळवली आहे। आता कोणत्याही नागरिकाला जास्तीचा कर भरावा लागणार नाही। मात्र काही लोक या विषयावर जाणीवपूर्वक राजकारण करून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे। नमस्कार, मी चंदू भैया। मला धडगावच्या काही लोकांनी धडगाव वडफळ्या नगरपंचायतीने काही घरांना किंवा काही प्रमाणामध्ये कर आकारणी जास्त केली अशा तक्रारी केल्या होत्या। खरं म्हणजे धडगाव याच्यापूर्वी नगरपंचायत 10 वर्ष झाले व्हायला, 5 वर्ष झाले व्हायला आणि ही सेकंड टर्म सुरू आहे। त्याच्यापूर्वी ग्रामपंचायत होती। ग्रामपंचायतीमध्ये अत्यंत नाममात्र कर लोकांना लागतो। त्याच्यामुळे लोकांना इथेच देखते लोकांना कर भरायची सवय नाही आहे एवढी, त्याच्यामुळे थोडाफार त्रास होतो। पण धडगाव वडफळ्यामध्ये जर जास्तीची कर आकारणी झाली असेल, मला विजूअण्णा पराडके, गणेशदादा पराडके, बंटी पाटील या सगळ्यांनी आणि नागरिकांनी एक निवेदन दिलं। त्या निवेदनावरून मी काल या राज्याचे उपमुख्यमंत्री व आमचे सर्वांचे नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांना भेटलो आणि एकनाथराव शिंदे साहेबांकडनं मी त्या धडगावच्या घरपट्टीला स्थगिती घेतली आहे। त्याच्यामुळे ही वाढीव घरपट्टी आता धडगावच्या एकही नागरिकाला भरावी लागणार नाही। काही लोक राजकारण करतात आहे, आता ते पण नगराध्यक्ष राहिलेले आहेत, त्यांना माहिती आहे नगरपालिका कशी चालवतात। परंतु त्यांचं म्हणणं आहे की शिक्षण कर, एकही शाळा नाही तरी शिक्षण कर लावलंय। शिक्षण कर नगरपालिकेच्या हातात नाही किंवा नगरपालिकेला मिळत नाही। ज्या कमर्शियल वस्तू आहे, जिथं व्यवसाय होतो, ती दुकान असेल, कॉम्प्लेक्स असेल, तर त्याला शिक्षण कर लागतं आणि शिक्षण कर हा शासनाला वसूल करून द्यावा लागतो। नगरपालिकेला मिळत नाही, त्याच्यातली एक पै नगरपालिकेला मिळत नाही। शिक्षण कर हा शासनासाठी आहे, रोजगार हमी कर हा शासनासाठी आहे। फक्त मालमत्ता कर हा नगरपालिकेचा संबंध येतो किंवा पाणीपट्टी कर हे नगरपालिकेच्यासाठी आहे। पण असो, काही ना काही प्रमाणामध्ये लोकांना जास्त वाढ झालेली वाटत होतं आणि लोकांचा गैरसमज नको, लोकांमध्ये असंतोष नको, अशी शिवसेना पक्षाची बी भूमिका होती। आणि म्हणूनच नगरविकास मंत्री शिवसेनेचे असल्याने मी काल त्यांच्याकडनं माझ्या पत्रावर आणि जनतेच्या निवेदनावर स्थगिती घेतली आहे। मी आत्मविश्वासाने सांगेल लोकांना की 100% तुम्हाला जास्त घरपट्टी भरावी लागणार नाही। याचं परत मूल्यांकन करू, घराचं मोजमाप करू आणि प्रत्यक्ष शासनाच्या नियमाप्रमाणे जेवढी घरपट्टी होईल तेवढीच घरपट्टी तुम्हाला भरावी लागेल। आता तर स्थगिती मिळालेली आहे, त्याच्यामुळे आता लवकरात लवकर तुम्हाला वाढीव घरपट्टी भरावी लागणार नाही एवढं वचन आम्ही देतो। शिवसेनेचं वचन हेच खऱ्या अर्थानं असतं आणि म्हणून आम्ही सांगितलं तर तुम्हाला भरावीच लागणार नाही घरपट्टी। तुम्ही काही काळजी करू नका, तुमची काळजी करण्याची जबाबदारी सुद्धा आमचीच आहे आणि आम्हीच तुमचे लोकप्रतिनिधी आहोत किंवा आम्हीच तुमचे खरे मित्र आहोत। त्याच्यामुळे या गोष्टीचं राजकारण न करता जिल्हाधिकाऱ्याला स्थगिती द्यायचे अधिकार नाही, जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देऊन काही उपयोग होत नाही हे माजी नगराध्यक्षाला सुद्धा माहिती आहे। परंतु तरी सुद्धा माजी नगराध्यक्ष तिथं गेले आणि ज्यांना स्थगिती द्यायचे अधिकार आहे ते महाराष्ट्र शासनाकडे मी माझी भूमिका काल मांडली आणि मला अभिमान आहे की माझ्या नेत्याने काल स्थगितीचे आदेश दिले। उद्या स्थगितीचे आदेश निघतील आणि ते आदेश सुद्धा मी धडगावच्या जनतेपर्यंत व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोहोचवेल।
पण कुणीही काळजी करू नये, तुम्हाला वाढीव घरपट्टी भरावी लागणार नाही, हे चंदू भैया आणि पराडगे परिवाराचं वचन आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी लतेश मोरे. मी काल धडगाव नगरपालिकेने कोणतेही मोजमाप न करता धडगाव नगरपंचायतच्या नागरिकांवर जी करवाढ लागू केली आहे त्याबद्दल मी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलेलं आहे. त्या निवेदनात स्पष्ट म्हटलं आहे की कोणतेही मोजमाप न करता कोणत्या प्रकारे यांनी करवाढ लावली, याबाबत ज्यांनी जशी पद्धतीने करवाढ लावली आहे याची पूर्ण चौकशी व्हावी आणि ज्यांनी बी लावली त्यांच्याबद्दल कारवाई करण्यात यावी, याबाबत मी माननीय कलेक्टर महोदयांना निवेदन सादर केलं आहे. त्याच्यामध्येच काल मी एक व्हिडिओ प्रसारमाध्यमावर पाहिला आणि त्याच्यात असं म्हटलं गेलं की आम्ही बी नगराध्यक्ष होतो, आम्हीही नगरपालिका चालवली आहे. हो, आम्ही नगरपालिका चालवली. नगरपालिका चालवत असताना आम्ही जनतेचं हित पाहिलं. कोणत्याही जनतेवर त्याचा अतिरिक्त बोजा जाणार नाही त्याचं आम्ही भान ठेवून काम केलं. दुसरी गोष्ट त्याच्यात असं म्हटलं गेलं आहे की त्याच्यात आम्ही राजकारण आणतो आहे. धडगाव नगरपालिकेने करवाढ करून 5 महिने होऊन गेले. त्यावेळेस कोणीही याबाबत बोलायला तयार नव्हतं. ज्या टायमाला आम्ही पत्रव्यवहार केले त्यानंतर सर्व लोक म्हणायला लागले की राजकारण करताय. आम्ही याच्यामध्ये आम्हाला राजकारण करायचं नाही. पहिली गोष्ट, धडगाव नगरपालिकेमध्ये कोणत्या सुखसुविधा दिल्या जात आहे की आपण एवढा करवाढ लागू केला आहे. इथं एज्युकेशन, आपण आता असं म्हणत आहे की एज्युकेशन पण हा शासनाला जातो. कोणत्या नगरपालिकेने शासनाला कर भरला आहे याची माहिती मला देण्यात यावी. माझ्याकडे काही डॉक्युमेंट आहेत. धडगाव नगरपंचायतमध्ये 15,000 घरपट्टी असणारा याला एज्युकेशन फंड 4,000 लावण्यात आला आहे. आणि माझ्याकडे एक डॉक्युमेंट आहे नंदुरबार नगरपालिकेचं, ज्याला 15,000 घरपट्टी लावली त्याला 1,000 रुपये एज्युकेशन फंड लावला गेला आहे. तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी नगरपालिका नंदुरबार आहे. त्याला काय नंदुरबार नगरपालिकेसाठी नवीन नियम आहेत आणि धडगाव नगरपालिकेसाठी वेगळे नियम आहेत असं शासनाने काही केलं आहे का, याबद्दल बी एक शंका उपस्थित होत आहे. माझं एवढंच म्हणणं आहे वरिष्ठांना, आणि आपण राजकारणाचे आपल्याला फार मोठं अनुभवही आहे, आम्हाला त्याच्यात नसावं असं मला वाटतं आहे, परंतु आपण लोकांची दिशाभूल करू नये. आम्ही जी प्रक्रिया चुकीची केली आहे त्याच्या विरोधात आहेत. आपण आता म्हणताय की आम्ही तात्पुरती स्थगिती आणली. स्थगितीचा विषय काय, हे रद्द व्हायला पाहिजे या मताचे आम्ही आहेत. कारण की नगरविकास मंत्री आपला आहे असं आपण म्हटले व्हिडिओमध्ये. मग ती रद्द करा ना, चौकशी लावा. का कोणाला पाठीशी घालताय? आपल्याला मी विनम्रपणे सांगू इच्छितो की आपण लोकांची दिशाभूल करू नये. का आपल्याला स्थगिती आणावी लागते? ठराव कोणी दिला? तुम्हीच ठराव देता, तुम्हीच स्थगिती आणता. लोकांना समजत नाही का? लोकांची दिशाभूल करणं बंद करावं असं माझी विनंती आहे त्यांना. जनता की बात जनता के साथ.